नमस्कार. इयत्ता 8वीच्या माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 8वी स्कॉलरशिप परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवरती होत आहे. या परीक्षेसाठी उत्तरसूची नक्की कशी असणार आहे आणि कशा पद्धतीने उत्तरं रंगवायची आहेत, कशा पद्धतीने ही उत्तरसूची भरायची असते, या संदर्भातला परीक्षा परिषदेकडून असलेल्या उत्तरसूचीचा वापर करून कशा पद्धतीने ही उत्तरसूची भरायची असते हे आजच्या आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वेळेसला परीक्षा दालनामध्ये गेल्यावरती तुम्हाला अशा पद्धतीची एक उत्तरसूची दिली जाते. यावरती स्पष्ट लिहिलेलं असतं, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन स्टँडर्ड 8. पहा, आता हे सरावासाठी जरी असली तरी अशाच प्रकारची तुमची ओरिजिनल असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी लोगो असतो. आता इथे काय काय असतं बघा, तुम्ही इथे सेंटर नंबर तुम्हाला ऑलरेडी प्रिंटेड असणार आहे, तिथे ऑलरेडी तुम्हाला दिलेला असणार आहे. त्यानंतर सीट नंबर, पहा सीट नंबर देखील ऑलरेडी तुम्हाला दिलेला असणार आहे. असे टिकमार्क वगैरे करू नका तिथे, मी फक्त दाखवतोय तुम्हाला. मीडियम प्री प्रिंटेड असणार आहे, ब्लॉक नंबर प्री प्रिंटेड असणार आहे. म्हणजे ह्या चारही गोष्टी तुम्हाला प्री प्रिंटेड आहे, फक्त मी तुम्हाला दर्शवतोय. इथे तुम्हाला काहीच करायचं नाही, ऑलरेडी तुमचं ते प्रिंटेड असणार आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नसंच फक्त वेगळा मिळेल. मग तुम्हाला प्रश्नसंच कोणता मिळतोय, समजा तुम्हाला प्रश्नसंच ए मिळाला तर अचूक प्रश्नपत्रिका संच कोड अचूक, समजा ए मिळाला तर इथे ए लिहायचे असं, समजा बी मिळाला तर बी लिहायचं आणि इथे बरोबर पटकनी असा ए पर्यायाला अशी रिंग मारून असं पूर्ण लिहायचे. जर हे केलं नाही तर तुम्हाला 0 मार्क आहे, एवढं लक्षात ठेवा. नाही तर तुम्हाला 0 मार्क्स मिळू शकतात. समजून घ्या काय काय कशा पद्धतीने भरवायचं. संच कोड अचूक नोंदवल्याबाबत पर्यवेक्षकाची स्वाक्षरी, यावरती तुमचे जे पर्यवेक्षक आहेत, तुम्ही सही करायची नाही, ते सही करतील. ओके, त्यांना सही करायला लावायचं, ते सही या ठिकाणी करतील. मी विद्यार्थी आहे, मी पण तुमच्यासारखाच इथे भरून तुम्हाला दाखवतोय, म्हणून मी इथं सही करणार नाही. समजा मीच विद्यार्थी आहे तर कसं भरायचं आहे ते तुम्हाला दाखवतोय. तर पहा अशा पद्धतीने. त्यानंतर त्यांच्या सूचना असतात बरं का बाळांनो, सूचना समजून घ्या, नियम समजून घ्या. तुम्हाला नियम सांगतोय, ते नियम खूप महत्त्वाचे नियम आहेत. हे नियम तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. पहा, पेन्सिलने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाहीत. पेन्सिलनी लिहायचं नाही. प्रत्येक प्रश्नाच्या समोरील उत्तराचा योग्य पर्याय वर्तुळात नोंदविताना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉलपेनचाच वापर करावा. काळा किंवा निळा म्हणजे हा अशा पद्धतीने शक्यतो काळा पेन वापरा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे उत्तरं नोंदवता येतील. 2 अचूक पर्याय निवडा अशी सूचना दिलेल्या प्रश्नाच्या बाबतीत दोन्ही अचूक पर्यायाची वर्तुळे रंगवणे बंधनकारक आहे. 2 पर्याय आहेत आणि तुम्ही एकच पर्याय रंगवला तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळणार नाही, त्याचं गुण मिळणार नाही त्याचा. 2 अचूक पर्याय निवडा अशी सूचना दिलेल्या प्रश्नाव्यतिरिक्त इतर प्रत्येक प्रश्नासाठी एकापेक्षा अधिक रंगवलेली वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाही. म्हणजे लक्षात ठेवा, 2 पर्याय आहेत आणि तुम्ही 3 उत्तरं लिहिली, 3 ठिकाणी रंगवलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. लक्षात ठेवा, एकदा रंगवलेली वर्तुळे बदलता येणार नाहीत. समजा रंगवलेलं वर्तुळ आहे, एखादा खोडायचा प्रयत्न करतो, काटा मारतो, दुसरीकडे लिहितो, असं करायचं नाही. लक्षात ठेवा, विचारपूर्वक प्रश्न बघायचा आणि मग उत्तर लिहायचं व्यवस्थितपणे, घाई गडबड करायची नाही. कधी कधी काय होतं, प्रश्न असतो 7वा आणि उत्तर लिहितो तो 8व्याला गोल करतो, असं होतं, चूक होते. चूक करायची नाही. लक्षात ठेवा, खाडाखोड केलेल्या अर्धवट भरलेल्या वर्तुळाच्या उत्तरास 0 गुण दिले जाईल. खाडाखोड केलेलं असेल, अर्धवट असेल, अशा प्रकारचं जे वर्तुळ असेल त्याला 0 गुण असणार आहे. लक्षात ठेवा, हा नियम लक्षात ठेवा. उत्तरपत्रिकेस घडी घालू नये, घडी घालायची नाही आहे उत्तरपत्रिकेस. स्टेपलरचा वापर करू नये. लक्षात ठेवा, उत्तरपत्रिका फाटल्यामुळे अथवा खराब झाल्यामुळे उत्तरपत्रिकेत रंगवलेले पर्याय दिसत नसतील तर सदर प्रश्नांचे गुण दिले जाणार नाही. पेपर जर फाटला तुमच्याकडून तर तुम्हाला जे फाटलेल्या जागी जे प्रश्नांची उत्तर आहेत ते आणि तुम्ही रंगवलेले त्याची तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळणार नाही, म्हणजे तुम्हाला गुण मिळणार नाही. लक्षात ठेवा, या उत्तरपत्रिकेबाबत असलेली कार्बनलेस कॉपी विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत स्वतःकडे जपून ठेवावे. लक्षात ठेवा, हे तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण असतील सूचना अशा, पण उत्तरपत्रिकेमध्ये पण अशा सूचना असतील, पण तुम्हाला आधीच मी ॲडव्हान्स सांगतोय जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण की 4-5 मिनटं खूप महत्त्वाचे आहेत
आता तुम्हाला हे रंगवायचं कसं बघा, त्याच्या सूचना दिल्या बघा. आता इथे ही वर्तुळे विद्यार्थी पर्यवेक्षकाच्या वापरासाठी नाहीत, फक्त दाखवलंय त्यांनी ते कसे गोल करायचे, काय करायचे. हे बारकोड तुमचा जो नंबर आहे ना, ह्या नंबरनुसार दिलं हे तुम्हाला खरं तर. ओके, याचा काही तुम्हाला वापर करायचा नाही. तुम्हाला वापर कोणता करायचा आहे, गोल बघा कसा करायचा आहे. उत्तर नोंदवायची कशी बघा, उत्तरं कशी नोंदवायची. एक उत्तर असेल तर फक्त इथे एकच असा गोल करायचा आणि त्याला असं पटकनी गोल करून घ्यायचं. दोन उत्तर आहे समजा, ही दोन उत्तर आहेत, असं पटकनी गोल करायचं, पटकनी असं गोल करून घ्यायचं बघा. असं गोल तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दाखवलं, पण मी तुम्हाला परत रिपीट दाखवतोय. ओके, आणि अशी ही मेथड चुकीची आहे. थोडक्यात असं रंगवलं आणि झाला आहे मोकळा, चूक. असं थोडंसं रंगवलं हे पण चूक आहे. इथे थोडंसं कुठेतरी गिरबड केली हे पण चूक आहे. इथे अशी टिक मार्क केली हे पण चूक आहे. म्हणजे हे चारही पर्याय चूक आहेत. भरायचं आहे कसं, समजा तुम्हाला इथे उत्तराचे पर्याय आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पटकनी बाळांनो या 4ला अशी रिंग टाकायची आणि पटकनी उत्तर लिहून घ्यायचं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 3, दुसऱ्याचं 3, लगेच तिसऱ्या याला असं गोल करायचं, पटकनी असं हे करून घ्यायचं. चला, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 आणि 4. 2 उत्तर आहे, 2 आणि 4. 2ला गोल केलं, 4ला पटकनी अशी रिंग टाकून घ्यायची आणि दोन्ही उत्तरं अशी पटकनी भरून घ्यायची. ओके, लक्षात ठेवा, हे तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, हे सगळ्यांना जमलेलं असेल. ओके, हे पटकनी अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे सर्व झाल्यावरती चालूमध्ये तुम्हाला इथे खाली बघा, इथे खाली सही असणार आहे. आता मीच विद्यार्थी आहे, मी 8वीला आहे. आता मी 8वीला आहे, मी आता अशी सही करणार, इथं माझी अशी सही करणार व्यवस्थितपणे. तुमच्या हॉल तिकीटवरती असेल ती सही या ठिकाणी करायची. दुसरी गोष्ट, तुमचा पेपर संपून झाला, पूर्ण झाला, तर तुम्ही सोडवलेले प्रश्न इथे लक्षात ठेवा. इथं मला तुमचा आकडा हा 25च पाहिजे, लक्षात ठेवा. न सोडवलेले प्रश्न इथे मला 0च पाहिजे तुमच्या, लक्षात ठेवा. कारण की इथे आणि बघा, उपस्थित अनुपस्थित हे पर्यवेक्षकांनी भरायचे. एकूण प्रश्नसंख्या आता इथे बघा बरं का, इथे थोडंसं तुम्हाला एकूण इथे आपण 75 प्रश्न सोडवतो, इथे 75 प्रश्न करायचे. 75 प्रश्न एकूण असतात. न सोडवलेले किती असणार आहे, 0. आणि एकूण प्रश्नसंख्या 75, म्हणजे तुम्ही 75च्या 75 सोडवले, लक्षात ठेवा. म्हणजे मी तर फक्त एकाच पेपरचा विचार केला होता. 75 प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत. इथे 75च्या 75 प्रश्न असे लिहून काढायचे. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. इथं पर्यवेक्षकाचं नाव आणि स्वाक्षरी ते स्वतः करतात. बाकी तुम्हाला काही दडपण घ्यायचं नाही आहे. सगळ्यांनी व्यवस्थितपणे हा पेपर सोडवा. सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच.